जय भीम मंडळी. मी जयसिंग वाघ. सर्वप्रथम आपले मनस्वी हार्दिक स्वागत करीत आहे. आज बहुजन संघटक मार्फत स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आम्ही काय कमावले, काय गमावले या विषयावर माझे विचार व्यक्त करण्याची संधी माननीय राहुल खांडेकर साहेब यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या विषयाच्या संदर्भामध्ये माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता जे काही सहकारी मंडळी या ठिकाणी मेहनत घेत आहे त्या सर्वांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देत आहे. आजचा जो विषय आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपण हा विषय घेतलेला आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आम्ही काय कमावले आणि काय गमावले. हा विषय तसा खूप मोठा आहे. म्हणजे त्याचे 75 भाग जरी केले तरी ते कमी पडतील एवढा तो मोठा विषय आहे. आपला देश एक खंडप्राय देश आहे. आपल्या देशामध्ये अनेक जाती आहेत. 6,000पेक्षा अधिक जाती आहेत. 14 धर्मांपेक्षा अधिक धर्म आहेत. वेगवेगळ्या जाती, धर्म, वंश, परंपरा, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत. या सगळ्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भारताच्या स्वातंत्र्याला ही जी 75 वर्ष झालेली आहे तो काही फार मोठा कालावधी आहे अशातला भाग नाही. परंतु ज्यावेळेस आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत तर या 75 वर्षामध्ये का होईना आम्ही काय मिळवलेलं आहे, काय गमावलेलं आहे हे पाहणे हे संयुक्तिक ठरतं. नाहीतर आम्ही त्याचा विचारच केला नाही आणि अमृत महोत्सव साजरे करत गेलो तर त्या अमृत महोत्सवाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून थोडक्यामध्ये काय या अनुषंगाने मी आपल्याला माहिती मांडू इच्छित आहे. प्रिय बंधू आणि भगिनींना आपल्याला माहितीच आहे की आपल्या देश भौगोलिक दृष्टिकोनातून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर बघितला तर आपल्या देशाची सीमा ही नेपाळ, अफगाणिस्तान, सिरिया, पाकिस्तान, बांगलादेश वगैरे देशांपर्यंत सीमित होती. ब्रह्मदेश त्याच्यामध्ये होता. आणि एक काळ असा होता की या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. मात्र नंतर या देशामध्ये गायींच्या शेणाने तयार केलेल्या गोवऱ्यांपासून धूर निघायला लागला. ही जी अवस्था झाली आणि प्रामुख्याने पुष्यमित्र शृंगाच्या कालावधीत या देशामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यातून हा देश पारतंत्र्याकडे गेलेला आहे. म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून जर विचार केला तर इसवी सनाच्या 19व्या शतकापर्यंत आपला देश परकीयांच्या गुलामगिरीमध्ये राहिलेला असल्याकारणाने आपला देश हा गुलामांचा देश आहे अशी एक ओळख भारताची संपूर्ण जगामध्ये झालेली होती. आणि भारतामधले काही समाज घटक असे होते की ते गुलामांचेही गुलाम होते. म्हणजे देश गुलामीत होता, त्यातली माणसं गुलामीमध्ये होती, परंतु काही माणसं त्या गुलामांचे सुद्धा गुलाम होते. असे दुहेरी गुलामीमध्ये अडकलेली ही माणसं आपल्या देशामध्ये होती. आणि ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या देशावरती साम्राज्य प्रस्थापित केलं तर त्यांचं साम्राज्य हे जवळजवळ 200 वर्ष राहिलेलं आहे. आणि या 200 वर्षामध्ये इंग्रजांनी आपल्या देशातून निघून जावं आणि आमच्या देशाचा कारभार आम्हीच करावा म्हणून ज्यांनी कोणी आंदोलनं केलेली त्याला जी सुरुवात झालेली आहे ती जवळजवळ 186 वर्षांची आहे. म्हणजे आम्ही एक लढा 186 वर्षापासून लढत होतो. हजारो वर्षांपासून गुलामीमध्ये जगत होतो. तो लढाई आमचा यशस्वी होत नव्हता आणि आम्ही गुलाम मालक सुद्धा होऊ शकत नव्हतो. काही का असेना, परंतु स्वातंत्र्य लढाईच्या अखेरच्या टप्प्यामध्ये ही लढाई महात्मा गांधी यांच्या खांद्यावरती आली आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातले जे काही समीकरण तयार झालेले होते, जो काही लढा या देशामध्ये ज्या तत्वावरती उभा राहिलेला होता, ज्या आधारावरती उभा राहिलेला होता, ती त्यांनी बदलून टाकली. म्हणजे 186 वर्षांमधून म्हणजे 1920 मध्ये त्यांच्या अंगावर त्याची धुरा येईपर्यंत हा जो लढा होता हा सशस्त्र क्रांतीचा लढा होता. आणि महात्मा गांधींनी त्याला निशस्त्र क्रांतीचा लढा सुरू करून टाकला. म्हणजे हे जे डायव्हर्सिफिकेशन ऑफ मुवमेंट आहे ही झाली, ती चांगली होती, वाईट होती. गांधीजींचे विचार चांगले होते, वाईट होते, या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु गांधींनी या देशामध्ये 1920 पासून तर 1947 पर्यंत जो काही लढा लढला तर त्याची फलश्रुती 1947ला जी झाली तर त्याच्यामुळे काय झालं की आमचा देश स्वतंत्र झाल्यामुळे हजारो वर्षांपासून आमची जी एक आयडेंटिटी होती की भारत हा देश गुलामांचा देश आहे, गुलाम आहे, तो गुलामगिरीचा डाग, हजारो वर्षांचा गुलामगिरीचा जो आम्हाला डाग लागलेला होता तो डाग मिटवून टाकण्यामध्ये आमचा स्वातंत्र्याचा हा दिवस आहे किंवा स्वातंत्र्य जे आहे ते यशस्वी झालेलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे काय झालं की हा जो 186 वर्षापासूनचा लढा या देशामध्ये चालू होता इंग्रजांच्या विरोधामध्ये एक सत्ता हटवण्याच्या संदर्भामध्ये, तो लढा कुठेतरी संपवणे गरजेचे होते. कारण या लढ्यामध्ये
इंग्रज आपले माणसं मारत होते, आपण त्यांची माणसं मारत होतो, असे एकमेकांना मारण्याचा जो काही संघर्ष या देशामध्ये चालू होता त्याची इतश्री तो स्टॉप जो झालेला आहे तो भारताच्या स्वातंत्र्यामुळे झालेला आहे. आणि हे सुद्धा म्हणजे 186 वर्षाच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि लढा संपवलेला आहे. हे एक फार मोठं फलित आपल्याला त्या माध्यमातून बघायला मिळत आहे. आणि भारतातली माणसं आता गुलाम नाही तर ती मालक आहेत हे सिद्ध झालं. आणि जे गुलामांचेही गुलाम होते ते सुद्धा आता मालक झालेले आहेत. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये तर एवढी क्रांती झालेली आहे की जे गुलामांचेही गुलाम होते तो जो समाज घटक आहे त्या समाज घटकाने आपलं कार्यकर्तृत्व आणि आपली विद्वत्ता ही एवढी प्रगल्भ केली की ज्याने त्याला गुलाम केलेलं होतं तो आता काही प्रमाणामध्ये त्याचा गुलाम झालेला आहे. म्हणजे हे जे काही चेंज झालेलं आहे, हा काही बदल मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. हा बदल आपल्या देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून झालेला आहे. आता महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते निशस्त्र पद्धतीने होतं. त्यांनी कधीही म्हटलं नाही की तुम्ही याला मारून टाका, किंवा असं कधीही म्हटलं नाही की इंग्रजांनी आमचे 5 माणसं मारले तर आपण त्यांची 50 माणसं मारूया आणि त्याप्रमाणे आपला लढा आपण लढूया. असं कधीही म्हटलं नाही की आमचा शेवटचा माणूस मरेपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवू. असं कधीही म्हटलं नाही महात्मा गांधींनी की इंग्रजांचा शेवटचा माणूस मारेपर्यंत आपण आपला लढा चालू ठेवू. त्यांनी मारणे या कन्सेप्टलाच हद्दपार करून टाकलेलं होतं. आणि काही का असेना म्हणजे जगामध्ये ज्या ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, मग ती कोणतीही क्रांती असू द्या, जगामध्ये जी काही क्रांती झाली मग ती त्या देशामधल्या परकीय साम्राज्यांच्या विरोधामध्ये झालेली क्रांती असो किंवा त्यांच्याच देशामध्ये निर्माण झालेली बेबंदशाही असो, त्याच्या विरोधामध्ये तिथल्या जनतेने जे काही जनआंदोलन केलेलं आहे, जी क्रांती केलेली आहे ती क्रांती ही सशस्त्र क्रांती राहिलेली आहे. त्या प्रत्येक क्रांतीमध्ये लाखो लोकांचे जीव गेलेले आहेत, लाखो लोकांचा बळी गेलेला आहे आणि त्यांना यश संपादन झालेलं आहे. त्यांचा जो विजय महोत्सव जो साजरा झालेला आहे तो त्या त्या देशातल्या लाखो लोकांच्या प्राणांच्या आहुतीवरती साजरा झालेला आहे. परंतु भारताला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य मात्र अंतिम टप्प्यामध्ये जे गांधींनी मिळवून दिलेलं आहे ते शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने मिळवून दिलेलं असल्या कारणाने सगळं जग अचंबित झालेलं आहे की या तत्वावरती सुद्धा क्रांती यशस्वी होऊ शकते. म्हणजे शांतता आणि अहिंसा ही शस्त्रेच असू शकत नाही. ही जी मानसिकता संपूर्ण जागतिक क्रांतिकारकांची झालेली होती ती मानसिकता आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याने बदलून टाकलेली आहे की नाही, शांतता आणि अहिंसा ही शस्त्र तुमच्या ढाल आणि तलवारीपेक्षाही भयानक आहेत, जास्त धारदार आहेत. ती माणसाचा रक्तपात न करता सुद्धा आपलं इच्छित ध्येय आहे ते साध्य करू शकतं. एवढी ताकद त्या ढाल आणि तलवारीमध्ये तुम्हाला भेटणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला शांतता आणि अहिंसा या तत्वामध्ये भेटू शकते. हे महात्मा गांधींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याने सिद्ध करून दिलेलं आहे आणि म्हणून जगामध्ये त्याचं एक वेगळंपण तयार झालेलं आहे. आणि हे आपण भारतीय आहोत म्हणून बोलत आहे असं नाही, तर अनेक जगामधल्या अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी हे मान्य केलेलं आहे की आतामध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्र न घेता ज्या देशामध्ये क्रांती झालेली आहे, एक सत्ता त्यांनी उलथून टाकलेली आहे, तो देश म्हणजे भारत देश आहे आणि त्याचा अभिमान जगातल्या इतरही राष्ट्रप्रमुखांना आहे. हे जे काही आपण मिळवलेलं आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून ते फार महत्त्वपूर्ण आहे. असं तरी असलं की आपण एकीकडं स्वातंत्र्याचे गुणगान गात आहोत, जगातले अनेक राष्ट्रप्रमुख त्याचे गुणगान गात आहेत, निशस्त्र पद्धतीने क्रांती यशस्वी होऊ शकतो म्हणून एक नवा आदर्श आपण उभा केलेला आहे. हे एकीकडचं चित्र आहे. तर अजून सुद्धा 75 वर्षामध्ये म्हणजे अर्थात कोणतंही स्वातंत्र्य असू द्या, तुम्हाला ते कशाही पद्धतीने मिळालेलं स्वातंत्र्य असू द्या, देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्या स्वातंत्र्याविषयी अभिमान असतो आणि तो त्याने बाळगणे गरजेचं असतं. जगामध्ये ज्या ज्याही काही क्रांत्या झालेल्या आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या जगातल्या प्रत्येक नागरिकांना आपल्या स्वातंत्र्याविषयी प्रचंड अभिमान आहे. त्यांना गर्व आहे की आमचा देश स्वतंत्र आहे, आम्ही या देशातले मालक आहोत, आमच्यावर कोणत्याही देशाची गुलामगिरी नाही, याच्याविषयी त्याला प्रचंड अभिमान आहे, गौरव आहे. परंतु भारतामध्ये अजूनही म्हणजे 75 वर्षामध्ये सुद्धा अनेक माणसं भारतीय स्वातंत्र्याची घृणा करताना आपल्याला दिसत आहेत. ज्या माणसाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्या महात्मा गांधींची हत्या आपण अगदी स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही दरम्यानमध्येच आपण त्या राष्ट्रपितेचीच हत्या करून टाकलेली आहे की आम्हाला हे स्वातंत्र्यच मुळात चुकीचं आहे की त्याने या देशाची फाळणी करून टाकली, 50 कोटी पाकिस्तानला देऊन टाकले म्हणे वगैरे वगैरे आरोप लावलेत काय, आणि त्याचं समर्थन करणे ही जी गोष्ट आहे ही निश्चितच आपल्याला काही स्वागतार्ह ठरू शकत नाही. या देशाच्या स्वातंत्र्याला ती काही भूषणावर ठरू शकत नाही. आजही म्हणजे 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ज्या महात्मा गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्या महात्मा गांधींच्या प्रतिमेला आजही आपण बंदुकीच्या गोळ्या मारत आहे, महात्मा गांधींचे पुतळे तोडत आहोत, महात्मा गांधींना दिवसा ढवळ्या शिव्या देत आहोत, महात्मा गांधींची बदनामी जेवढ्या अधिकाधिक करता येईल तेवढ्या अधिकाधिक प्रमाणामध्ये आपण करत आहोत. आणि एवढं प्रमाणामध्ये असून सुद्धा आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्याचे गोडवे गात आहोत. म्हणजे एकीकडे ज्याने स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्याची हत्या करायची, त्याच्या प्रतिमांना अजूनही आपण हे करायचं, आणि एवढंच नाही तर ज्याने हत्या केली त्या हत्याऱ्याला आपण राष्ट्रनायक म्हणून संबोधायचं. म्हणजे हा थोडा मोठा विरोधाभास आहे की एकीकडे स्वातंत्र्याचं गुणगान गायचं, स्वातंत्र्य मिळालं म्हणून सत्ता भोगायची,
स्वातंत्र्य मिळालं म्हणून नाना तऱ्हेच्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या घ्यायच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाच्या, आणि ज्याने स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्याची हत्या ज्या माणसाने केलेली त्या हत्याऱ्याला राष्ट्रनायक म्हणून संबोधायचं. त्याची जयंती, त्याची पुण्यतिथी मोठ्या दिमाखाने साजरी करायची, त्याला हारतुरे घालायचे, त्याचा आदर्श लोकांसमोर मांडायचा. एवढंच नाही तर त्याच्यावरती अनेक प्रकारचे नाटकं काढायचे, त्याची चित्र रंगवायची, त्या हत्याऱ्यावरती पिक्चर काढायचे. या देशातल्या अनेक नाट्य कलावंतांचा, अनेक चित्रपट कलावंतांचा, म्हणजे नायक असतील, खलनायक असतील, त्यांचा आदर्श या देशातल्या राष्ट्रपित्याच्या हत्यारा जो आहे त्या तो ठरलेला आहे. म्हणजे आमच्या देशामध्ये अशा प्रकारची घृणा, म्हणजे राष्ट्रपित्याविषयी आणि स्वातंत्र्याच्या विचारधारेविषयी असलेली ही जी घृणा आहे, ही मात्र आपल्याला काही शोभनीय अशी बाब नाही, ती निश्चितच लांछनास्पद अशी ती बाब आहे. कारण शेवटी तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ज्या माणसाने मिळवून दिलेला आहे तो व्यक्ती तुमचा आदर्श असलं पाहिजे, तुमच्या स्वातंत्र्य हे तुमचं आदर्श असलं पाहिजे, आणि स्वातंत्र्याविषयी आपल्याला अभिमान असायला पाहिजे, गर्व असायला पाहिजे. तरच आपण आपल्या स्वातंत्र्याविषयी एकनिष्ठ आहोत, आपल्या देशाविषयी एकनिष्ठ आहोत असं त्याचा अर्थ अभिप्रेत होतो. नाही तर मग त्या माणसाने हातामध्ये शस्त्रच घेतली नाही, आम्ही तर शस्त्राचे पुजारी आहोत, आम्ही तर शस्त्र बाळगणारे आहोत, प्रत्येक वेळेस शस्त्रांचं प्रदर्शन करणारी माणसं आहोत, आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिवाद होऊ शकतो, परंतु त्याच्या अनुषंगाने जाहीर विरोध करणे आणि त्यांची प्रतिमा मलिन करणे हे मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला न शोभणारी अशी बाब आहे. मात्र आपण ते करून बसलोय, म्हणजे आपण ते एक गमावल्याची बाब आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. भारतावरती इंग्रजांचं 200 वर्ष साम्राज्य होतं. या 200 वर्षांमध्ये 186 वर्षापर्यंत जो काही लढा चालला, तो 1920 आधीच्या पर्यंत जो लढा चालला, त्याच्यामध्ये सशस्त्र लढा होता. त्याच्यामुळे आपण काही माणसं मारली, त्यांनी काही माणसं मारली, हा जो मारामारीचा खेळ चालू होता एक प्रकारे या देशामध्ये, ह्या मारामारीच्या याच्यामध्ये जी काही माणसं मेली ती माणसं 10,000च्या पुढे जात नाही. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे ते जाहीर झालं 18 जुलै 1947ला ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भातला ठराव संमत झाला, आणि त्याची घोषणा ऑगस्ट 1947 मध्ये झाली. आणि जशी घोषणा झाली की पाकिस्तान हा 14 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र देश म्हणून राहील, घोषित केलं जाईल, आणि 15 ऑगस्टला भारताचं स्वातंत्र्य हे घोषित केलं जाईल. 15 ऑगस्ट पासून भारत हा स्वतंत्र देश म्हणून आपलं कार्यप्रणाली स्वीकारू शकतो. अशा प्रकारची घोषणा झाल्या आमच्या देशामध्ये जी काही दंगल उसळली, मग ती पाकिस्तानच्या प्रांतांमधील असू द्या, भारतातल्या प्रांतांमधील असू द्या, त्याच्यामध्ये जी काही दंगल उसळली त्या दंगलीमध्ये आमचीच माणसं एवढ्या संख्येने मारून टाकली की तो आकडा 10 लाखाच्या पुढे गेलेला आहे. म्हणजे 200 वर्ष इंग्रज राहिले, त्यांनी पण एवढी माणसं मारली नाही. आम्ही इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलो म्हणून आम्ही इंग्रजांची एवढी माणसं मारली नाही, परंतु आमचं स्वातंत्र्य जाहीर झाल्या आम्हीच आमच्याच लोकांच्या विरोधामध्ये ज्या काही दंगली फोफवल्या, ज्या काही दंगली केल्या आणि आम्ही माणसं मारून टाकली, ती माणसं मात्र 10 लाखाच्या पुढे गेली. 1906 मध्ये काय झालं की या देशाचा स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला होता. आता या देशाला स्वातंत्र्य मिळणारच अशी ज्यावेळेस शक्यता तयार झालेली होती, त्यावेळेस या देशामध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत 1906 मध्ये ढाका या शहरामध्ये मांडण्यात आला की या स्वातंत्र्याचे जे काही अधिकार असतील, हे स्वातंत्र्य जे काही दिलं जाईल त्याच्यामध्ये आमचा सुद्धा सहभाग असायला पाहिजे, आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे. ते आम्हाला मिळणार नाही अशी भीती मुस्लिम लीगला वाटली. त्या ठिकाणी त्याची मुस्लिम लीगची स्थापना झाली. बॅरिस्टर जिनांनी द्विराष्ट्रवादाची संकल्पना मांडली, आणि ही संकल्पना जशी काही मांडली गेली ढाका शहरामध्ये, आणि त्यावेळी जी दंगल उसळली ती आमच्यामध्येच उसळली. ती जी माणसं होती ती भारतीयच होती, ती काही इंग्रज विरुद्ध भारत अशी खेळी नव्हती, किंवा भारत विरुद्ध इंग्रज अधिकारी अशा प्रकारचा लढा नव्हता. ती जी दंगल उसळली ती भारतातल्याच लोकांमध्ये निर्माण झाली, आणि त्यामध्ये त्या दंगलीमध्ये एकाच दिवशी 5,000 लोक मारली गेली. म्हणजे इंग्रजांनी जेवढी माणसं मारली नाही, जेवढ्या द्वेषाने मारली नाही, जेवढ्या मत्सराने मारली नाही, तेवढा द्वेष आणि मत्सर आम्ही 1906ला जगाला दाखवून दिला, आणि एका दिवसामध्ये एका दंगलीमध्ये 5,000 माणसं मारून टाकली. आणि इकडे ज्यावेळेस स्वातंत्र्याची घोषणा झाली त्यावेळेस आम्ही 10 लाखापेक्षा अधिक माणसं आम्ही मारून टाकली. त्याच्यानंतर हा जो आमच्याच लोकांनी आमचीच माणसं मारून टाकण्याचा सिलसिला या देशामध्ये जो सुरू झाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत, जर त्याचा विचार जर आपण केला तर मग तो कधी गांधीच्या हत्येने असू द्या, उफाळून आला त्यावेळेस बरीचशी माणसं मारली गेली,
इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळेस जी दंगल उसळली, त्यावेळेसही खूप माणसं मारली गेली. गोध्राचं प्रकरण उद्भवलं, त्याच्यामध्ये काही माणसं मारली गेली, ती पण आपणच मारली, आपल्याच देशातली माणसं मारली. नंतर बाबरी मशीद पाडली गेली, त्याच्यानंतर ज्या दंगली उसळल्या, बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये जी काही माणसं मारली, ही जी माणसं मारून टाकण्याची मालिका या 75 वर्षामध्ये जी निर्माण झाली, तर त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 20 लाख लोकांना गमावून बसलेलो. 20 लाख लोकांची हत्या आम्हीच करून टाकलेली. तेव्हा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विचार करत असताना आपण या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे की जी माणसं परकीय होती, जीच आपल्यावर सत्ताधीश होती, त्या माणसांनी सुद्धा आपल्या लोकांची एवढी खांडोळी केलेली नाही, आपल्या लोकांना एवढं मारून टाकलेलं नाही. ज्यावेळेस दंगल झाली 1947 मध्ये, त्यावेळेस लाखो महिलांवरती बलात्कार झाले. त्या किती महिलांवर बलात्कार झाले आणि किती महिलांचे गर्भ कापून टाकण्यात आले याची पण आकडेवारी अजून प्रसिद्ध व्हायचीच बाकी आहे. परंतु एवढ्या भयानक पद्धतीने ते इंग्रज सुद्धा वागले नाहीत, तेवढ्या भयानक पद्धतीने आम्ही आमच्याच माणसांच्या विरोधामध्ये वागलो आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आम्ही आमच्या देशातल्या 20 लाख लोकांना गमावून बसलो. तर ही जी आहे हे अतिशय अशोभनीय अशी बाब आहे. ठीक आहे, आता जे चालू आहे ते चालत राहणार आहे. अजून काही लोक द्वेषाचा संदेश देणार, अजून काही माणसं प्रेमाचा संदेश घेऊन येणार. देश आणि प्रेम हा संघर्ष चालतच राहणार आहे. जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी सुद्धा भारतामध्ये अंतर्गत कलह, अंतर्गत यादवी युद्धासारख्या परिस्थिती ही निर्माण होत राहणार आहे. हा कालानुरूप बदल जो असतो तो घडत राहणार आहे. परंतु या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला जर देश एक संघ ठेवायचा असेल आणि देशाची प्रगती जर मोठ्या प्रमाणामध्ये करून घ्यायची असेल आणि माणसांमध्ये जर आपल्याला माणसं जोडायची असतील तर आपल्याला द्वेष हा टाळावा लागणार आहे, प्रेम हे स्वीकारावं लागणार आहे. आपल्याला आपलीच माणसं मारण्याचं हे जे काही षडयंत्र आहे हे षडयंत्र आपल्याला बंद करावं लागणार आहे. आपल्याला आपल्या धर्माविषयी अभिमान असणे अतिशय चांगल्या प्रकारची बाब आहे, आदर्श अशी बाब आहे. परंतु फक्त माझा जो धर्म श्रेष्ठ आहे आणि त्याचा धर्म हा कनिष्ठ आहे किंवा तो धर्मच नाही त्याचा द्वेष करणे हे काही आपल्याला उपयुक्त ठरणारी बाब नाही. आपलीच जात सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याची जात ही हिणकच आहे अशा प्रकारची भूमिका जर ठेवली आणि जातीजातीमध्ये संघर्ष ठेवला आणि धर्माधर्मामध्ये जर संघर्ष ठेवला तर भारतावरती पुन्हा गुलामीची सत्ता येऊ शकते, गुलाम आपण होऊ शकतो. अशा प्रकारची व्यवस्था जर आपण निर्माण केली तर आपण पुन्हा त्या मार्गाने जाऊ अशा प्रकारचा तो संदेश आपल्याला देता येणार नाही. म्हणून आपल्याला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याला भारतामध्ये हा एक संघ कसा राहील याच्या अनुषंगाने कटिबद्ध होणे हे फार गरजेचं आहे. बंधूंनो, जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं तर सगळ्यात आधी काय झालं की भारताचं संविधान, स्वतंत्र भारताचं स्वतंत्र संविधान लिहिण्याकरिता जी काही संविधान सभा डिसेंबर 1946 मध्ये अस्तित्वात आलेली होती, तर पाकिस्तानच्या निर्मितीमुळे पाकिस्तानच्या भागातून जी काही माणसं संविधान सभेवरती निवडून आलेली होती त्या सभासदांचं सभासदत्व हे ऑटोमॅटिकली बाद झालं, ते आपण गमावून बसलो. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक होते. ते पूर्व बंगालमधून संविधान सभेवरती निवडून आलेले होते. भारताचं स्वातंत्र्य मिळालं, भारताची फाळणी झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा सभासदत्व रद्द झालं. त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतातून संविधान सभेवरती घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचं अध्यक्षपद आपल्याकडे आल्यानंतर प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आणि एका दिवसामध्ये 20 तास सातत्याने मेहनत घेऊन या देशाचं संविधान तयार केलं. 7,700 पेक्षा सूचना उपसूचनांवरती चर्चा झाली. त्या संविधान सभेचे 11 अधिवेशनं घेतले. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या म्हणजे 7,700 सूचना उपसूचनांवरती चर्चा घडवून आणली, त्याच्यातून निर्णय घेतले आणि शेवटी 385 कलम आणि 8 परिशिष्टांची मोठी घटना भारताला प्रदान केली. जगामध्ये ज्या काही राज्यघटना आहेत त्या सगळ्या राज्यघटनांमधली सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेचा उल्लेख केला जातो. तुम्हाला माहिती आहे किंवा नाही मला माहित नाही, परंतु अमेरिकेने ज्यावेळेस राज्यघटना लिहिली तर ज्यावेळेस ती लिहिली तर ती व्यवस्थितरित्या लिहिली गेली नाही. तेव्हा ती या पद्धतीने लिहिली जावी अशा पद्धतीचं आंदोलन अमेरिकेतल्या 13च्या 13 राज्यांमध्ये सुरू झालं आणि अवघ्या 5 वर्षामध्ये अमेरिकेला 950 सभासदांचं संविधान सभा अस्तित्वात आणावं लागलं आणि त्याच्यामध्ये मग नवं संविधान लिहावं लागलं. म्हणजे अमेरिकेच्या 10 वर्षामध्ये 2 संविधान तयार करावे लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे संविधान लिहिणं हे हा की जोक नाही. या एखाद्या देशाचं संविधान लिहिणं म्हणजे आपला एखादा निबंध लिहिणं, एखादं भाषण तयार करणं किंवा काहीतरी थतुमातूर लिहून टाकणं आणि देशाचा राज्यकारभार करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. तर अमेरिकेमध्ये मोठा उद्रेक झाला आणि जेफरसन आणि वॉशिंग्टन सारखी माणसं असताना त्यांना नव्याने संविधान लिहावं लागलं. फ्रान्समध्ये तर ज्यावेळेस आता सगळ्यात दूर फ्रान्सच्या क्रांतीचा गवगवा केला जातो. युरोप खंडामध्ये त्याच्यानंतर ज्या काही क्रांत्या झाल्या त्याचा आदर्श फ्रान्सची क्रांती राहिलेली आहे असं सांगितलं जातं. फ्रान्सची जी राज्यघटना तयार झाली ती सुद्धा अतिशय कमी कालावधीनंतर बदलावी लागलेली आहे. नवीन संविधान त्यांना तयार करावं लागलं. आज फ्रान्समध्ये जे काही संविधान आहे, जी राज्यघटना आहे ती त्या देशाची 16वी राज्यघटना आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना राज्यघटना बदलवून टाकावी लागलेली आहे आणि त्याच्यानुसार त्यांचा राज्यकारभार चालत आलेला आहे.
जर्मनीमध्ये 11वी राज्यघटना आहे. अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या राज्यघटना त्यांना बदलून टाकलेल्या आहे. त्यावेळेस कुठं त्यांचा देश हा सुरळीतपणे चालत आलेला आहे. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान लिहून दिलेलं आहे ते संविधान या 75 वर्षामध्ये बदलून टाकण्याची किंवा नवीन संविधान सभा तयार करण्याची मात्र आवश्यकता भासलेली नाही. हे आपलं फार मोठं फलित आहे. हे आपण फार मोठं कमावलेली गोष्ट आहे की 75 वर्षामध्ये सुद्धा आपल्या देशाला नव्या संविधानाची गरज पडू नये, नव्या संविधान सभेची गरज पडली नाही आणि त्याच्यानुसार या देशात राज्यकारभार चालू आहे. आणि आजच सुद्धा भारताच्या राज्यघटनेला एक आदर्श राज्यघटना म्हणून जगातले अनेक राष्ट्रप्रमुख गौरवत आहेत. म्हणजे केवळ भारतातच गौरवत आहे अशातला भाग नाही, अनेक राष्ट्रप्रमुख त्या संविधानाचा गौरव करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान प्रदान केलं, ते एक आदर्श संविधान आहे. याचा गौरव म्हणून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय शानदार सोहळ्यामध्ये डिलीट ही मानाची पदवी प्रदान केली आहे. म्हणजे जगामध्ये भारतीय संविधानाचा एवढा मोठा जो गुणगौरव केला जात आहे, प्रत्येकाला जे आकर्षण वाटत आहे की एवढी आदर्श राज्यघटना एखाद्या देशाची असू शकते, हे नाव जे आपण कमवलेलं आहे 75 वर्षामध्ये, हे अतिशय भूषणावं आहे. तेव्हा सर्वात मोठं यश आपण या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जर विचार केला तर हे फार मोठं यश आपण संपादन केल्याचं आपल्याला दिसून येतं. बंधूंनो, ज्यावेळेस संविधान सभेचं काम चालू होतं, संविधान लिहिण्याचं काम चालू होतं, त्याच वेळेस या देशामध्ये जशी फाळणी झाली तसा प्रश्न काश्मीरचा निर्माण झालेला होता की काश्मीर पाकिस्तानामध्ये ठेवायचा का भारतामध्ये ठेवायचा, हा मोठा प्रश्न पेच निर्माण झालेला होता. पाकिस्तानने जो काही फाळणीच्या संदर्भामधला जो काही करार आहे त्याला पुढे करून म्हणे काश्मीर हा पाकिस्तानमध्येच असायला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्याच्यावर तो ताठर राहिला. काश्मीर मात्र पाकिस्तानामध्ये जायला तयार नव्हता. तर काश्मीरचा राजा हा आपलं संस्थान जे आहे हे संस्थान स्वतंत्ररित्या चालू ठेवण्याच्या विचारामध्ये होता. परंतु पाकिस्तान प्रत्येक वेळी त्याच्यावरती हमला करायचा आणि त्याच्यामध्ये दबाव आणायचा. त्याच्यामुळे काय व्हायचं की पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये अनेक प्रकारचे संघर्ष निर्माण व्हायचे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी त्या काळामध्ये सुद्धा दरम्यानमध्ये झालेली आहे. तेव्हा 26 डिसेंबर 1947ला त्या ठिकाणी जे काही झंगर नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये पाकिस्तानने आपले 6000 सैन्य पाठवले आणि तो जो लढा उभा केलेला आहे तो प्रचंड लढा उभा केला की त्या संघर्षामुळे राजा हरिसिंग याला तिथून पळून जावं लागलेलं आहे. त्याच्या दरम्यान आधी आधी शेख अब्दुल्ला यांनी काश्मीर हा भारतामध्ये विलीन करावा म्हणून काश्मीरमध्ये चळवळ उभी केली होती आणि काश्मीरमध्ये तिला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत होता. संपूर्ण जनता शेख अब्दुल्लाच्या पाठीशी उभी राहिलेली होती आणि काश्मीरी लोकांचं म्हणणं होतं की काश्मीरला भारतामध्ये विलीनीकरण करा, भारतामध्ये सामील करा म्हणून ती चळवळ त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेली होती. तेव्हा हा जो पेच निर्माण झालेला होता, शेवटी हरिसिंग ज्यावेळेस पळून गेला आणि नेहरूंना शरण गेला आणि नेहरूंना सांगितलं की तुम्ही आता काहीही करा आणि काश्मीरला भारतामध्ये विलीन करा आणि त्याला लागलं तर तुम्ही काही साहित्य द्या आणि पाकिस्तानला तुम्ही परतून लावा. असा ज्यावेळेस प्रसंग निर्माण झाला त्यावेळेस नेहरूंनी ही भूमिका सरदार वल्लभभाई पटेल यांना सांगितली. सरदार वल्लभभाई पटेलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर चर्चा केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल याची चर्चा वल्लभभाई पटेलांशी केल्याच्या नंतर मग सरदार वल्लभभाई पटेलांनी भारतातली काही कुमक सैन्य त्या झंगर या ठिकाणी पाठवले. 8 दिवस सतत तो लढा चालला. या सैनिकांनी अति जीवाची बाजी लावून त्या 6000 पाकिस्तानी लष्कराला सैनिकांना माघारी पाठवलं. पाकिस्तानचा त्या ठिकाणी दारुण पराभव झाला आणि त्याच्यानंतर काश्मीरला काही स्वायत्तता प्रदान करून त्या अनुषंगाने स्वायत्तता प्रदान करणारं 317व कलम राज्यघटनेमध्ये नमूद करून काश्मीरला भारतामध्ये सहभागी करून घेतलेला आहे, विलीन करून घेतलेला आहे. हा आपल्या स्वातंत्र्यामध्ये सर्वात मोठे यश आपल्याला मिळालेलं आहे की एकीकडं नव्यानेच फाळणी झालेली आहे, भारत अशांत आहे, अजून काही पूर्ण निर्णय सुद्धा घेण्याची ताकद भारताला मिळालेली नाहीये. पाकिस्तान तिकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये लष्कर उभं करून काश्मीरला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. संविधानाची निर्मिती इकडे चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये भारत त्याला सामोरा गेला आणि भारताने त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं आणि काश्मीरला आपल्यामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. हे भारतीय स्वातंत्र्यामध्ये आपण मिळवलेलं फार मोठं यश. आपण काश्मीरच विलीन करून घेतलेलं आहे का? तसं नाही. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये 535 संस्थानं होती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ब्रिटनमध्ये 1931, 1931, 1932 या 3 वर्षांमध्ये जी काही डिबेट झाली की आता आपल्याला भारताला स्वातंत्र्य द्यायचं
संस्थांना खालसा करून टाकायची, रद्द करून टाकायची आणि त्या सगळ्या संस्थानांना भारतामध्ये विलीन करून टाकायचं। सर्वात मोठा विरोध त्यावेळेस निजामाचा होता। निजाम हा अतिशय हट्टी होता। निजामाने सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये विलीन होणार नाही, म्हणून फार मोठा त्याने संघर्ष त्यावेळेस भारताशी केला। परंतु भारताने हैदराबाद संस्थानांशी सोबत भारतामध्ये जे काही 535 संस्थानिक होते ते सगळेच्या सगळे संस्थान भारतामध्ये विलीन केले आणि भारत एक संघ तयार केला। हे आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जे काही अचिव्हमेंट केली, जे काही यश संपादन केलेलं आहे, हे फार मोठं यश आहे, आपल्याला नाकारता येणार नाही आहे। भारत एक संघ झाला, भारतामध्ये अनेक संस्थाने विलीन झाली। त्याच्यानंतर पोर्तुगालच्या ताब्यामध्ये असलेला गोवा 1960 मध्ये आम्ही भारतामध्ये विलीन करून घेण्यामध्ये यश संपादन केलं। हे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाची फार मोठी उपलब्धी आहे। त्याच्यानंतर सिक्कीम हे एक स्वतंत्र प्रदेश होता, त्यामध्ये राजेशाही होती, त्या राजाशी आम्ही शांततामय करार केला आणि सिक्कीम सुद्धा भारतामध्ये विलीन करून घेतलं। तेव्हा अशा काही संस्थानं जी आहेत, काही राज्ये जी आहेत, जे वेगळ्या देशांमध्ये होती, ती आम्ही आपल्या देशामध्ये विलीन करण्यामध्ये यश संपादन केलेलं आहे। हे भारतीय स्वातंत्र्याची फार मोठी उपलब्धी आहे। भारताला स्वातंत्र्य मिळालं, संविधान तयार झालं। भारताच्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता ही सगळी तत्व जी आहेत ही स्वीकारली गेलेली आहेत। ही जी तत्व आहेत म्हणजे भारताने जी स्वीकारलेली तत्वे आहेत, ही तत्वे भारताच्या संविधानाने स्वीकारलेली आहे अशातला भाग नाही। ही तत्व तुम्हाला अमेरिकेच्या राज्यघटनेने सुद्धा सुरुवातीलाच स्वीकारलेली आहेत। अमेरिकन राज्यघटनेने सुद्धा समता, स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, बंधुता, न्याय ही सगळी तत्व स्वीकारलेली आहेत, नाही असं नाही। अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय आणि इतर असा एक संघर्ष मोठा राहिलेला आहे। त्या ठिकाणी गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती, कृष्णवर्णीयांना दुय्यम स्थान होतं। ज्याप्रमाणे भारतामध्ये अस्पृश्यता होती त्याप्रमाणे त्या ठिकाणी अस्पृश्यांची जी अवस्था होती तशी तिथल्या गुलामांची, कृष्णवर्णीयांची अवस्था होती। हे सगळे चित्र आहे। तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा समता प्रस्थापित व्हावी असं तरतूद तिथल्याही संविधानामध्ये तयार झालेलं होतं, आपल्याही संविधानामध्ये तयार झालेलं आहे। परंतु तुम्हाला मी प्रामुख्याने सांगतो की अमेरिकेला आज स्वातंत्र्य मिळून 240 वर्ष झालेली आहेत। अमेरिकेने काय स्वीकारलेलं आहे? समता स्वीकारली, स्वातंत्र्य स्वीकारलं, बंधुता स्वीकारली, स्त्री पुरुष समानता स्वीकारलेली आहे। या 240 वर्षांचा भारतीय अमेरिकन संविधानाचा किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते की या 240 वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये एकही महिला अजूनही राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेली नाही। हे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं किंवा संविधानाचं फलित काय आहे हे आपल्याला या माध्यमातून समजून येईल। कृष्णवर्णीयांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून तरतूदच आहे। मिळालं का? कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होण्याकरिता अमेरिकेला 227 वर्षाची वाट पाहावी लागली। अमेरिकेतला पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आहे आणि ते अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 227 वर्षानंतर निवडून आलेले आहेत। अमेरिकेचा डिफेन्स मिनिस्टर जो आहे, संरक्षण मंत्री, की जो पहिला कृष्णवर्णीय आहे म्हणून ज्याची नोंद झालेली आहे, तो जनरल अटर्नी हा आताच्या जो बायडन या राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली संरक्षण मंत्री म्हणून काम करीत आहे। अमेरिकेतला पहिला कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नोंद झालेली आहे। म्हणजे एका संरक्षण मंत्री पदावरती तिथल्या कृष्णवर्णीय माणसाला येण्यासाठी 240 वर्षापर्यंत वाट पाहावी लागते। आता कृष्णवर्णीय हा जे जनरल जे आहेत संरक्षण मंत्री यांनी 26/11ला जो काही हमला झाला त्यावेळी जी काही भूमिका निभावलेली आहे, इराकच्या संदर्भामध्ये जी काही भूमिका निभावलेली आहे, अफगाणिस्तानच्या संदर्भामधली जी काही भूमिका निभावलेली आहे ही अतिशय वाखण्याजोगी आहे। आणि ही भूमिका निभवत असताना हे जो बायडन त्यावेळी उपराष्ट्राध्यक्ष होते हे त्यांच्यासोबत होते, अर्थात या दोघांनी मिळून ती सगळी भूमिका पार पाडलेली आहे। त्यावेळी त्यांच्यातले गुण जो बायडन यांनी ओळखले आणि त्यांना त्यांचं संरक्षण मंत्री केलेलं आहे। मात्र ही घटना घडत असताना अमेरिकेला 240 वर्षापर्यंत वाट पाहावी लागलेली आहे की संरक्षण खात्याचा मंत्री एक कृष्णवर्णीय करावा याच्याकरता। मात्र भारतामध्ये तसं नाही झालेलं। भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर संविधान तयार झालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जे काही हंगामी मंत्रिमंडळ तयार झालं त्या हंगामी मंत्रिमंडळामध्येच सुरुवातीला 2 अस्पृश्य नेते भारताच्या कॅबिनेट मिनिस्टरवरती नियुक्त झाले। त्यातले एक दलित अस्पृश्य नेते पुढे संरक्षण मंत्री झाले, रेल्वे मंत्री झाले। एवढंच नाही तर या देशाचे उपपंतप्रधान सुद्धा झाले। त्यांना पंतप्रधान करावं म्हणून फार मोठा दबावगट त्यावेळेस निर्माण झाला। 1978 सालामध्ये मोरारजी देसाईंना नाईलाजाने प्रधानमंत्री करावं लागलं। त्या पिरियडमध्ये खरा दावा हा जगजीवनराम यांचाच होता की प्रधानमंत्री त्यांना करावं म्हणून त्यांच्या बाजूने अनेक पक्षांचे राष्ट्रीय नेते आणि देशभरातील अनेक नेत्यांनी सुद्धा आवाज उठवला की जगजीवनराम यांना पंतप्रधान करावं म्हणून। परंतु त्या दबावापुढे दुसऱ्यांचा दबाव जो होता तो अपयशी ठरला आणि मोरारजी देसाई यांना पंतप्रधान करावं लागलं। तर त्या ठिकाणी जर काही समेट झाला असता तर कदाचित तो पंतप्रधान सुद्धा या देशातला अस्पृश्य नेता जगजीवनराम म्हणून झाला असता। परंतु अमेरिकेमध्ये ती घटना तशी म्हणजे कृष्णवर्णी याला राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी 227 वर्षाची वाट पाहावी लागली। आम्हाला मात्र संरक्षण मंत्री
उपपंतप्रधान, रेल्वे मंत्री ही पदं अस्पृश्यांना अगदी मिळून गेलेली आहेत आणि त्याच्यानंतरही अनेक अस्पृश्य नेते हे मोठमोठ्या मंत्री पदावरती जे आहेत ते विराजमान झालेले आहेत. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर भारताचं संविधान लिहिलं आणि जर एखाद्या अस्पृश्य माणसाला म्हणजे हजारो वर्षांपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते, शिक्षण तर दूरच राहिलेलं आहे, परंतु एखाद्या अस्पृश्य माणसाला जर शिक्षणाची संधी मिळाली तर तो आपल्या बुद्धीच्या बळावरती हजारो वर्षाचा कलंकित असलेला इतिहास बदलून टाकून नवा इतिहास जो या देशाला हजारो वर्षांपर्यंत दिशादर्शित करू शकतो तो इतिहास तयार करू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अस्पृश्य व्यक्तीला अशी जागतिक स्वरूपाची ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी स्वतंत्र भारतामध्ये अगदी सुरुवातीलाच मिळाली. ही अतिशय या देशाच्या स्वातंत्र्याची एक फार मोठं यश आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे काही संविधान प्रदान केलेलं आहे ते जे संविधान आहे ते संविधान या देशाच्या अनेक अंगांना दिशादर्शक असं राहिलेलं आहे. तेव्हा एक अस्पृश्य मनुष्य त्याला जर त्याच्या बुद्धिमत्तेची तुलक दाखवण्याची संधी जर मिळाली तर तो हजारो वर्षाचा इतिहास बदलवून नवीन इतिहास तयार करून तो हजारो वर्षांपर्यंत लोकांना दिशादर्शक ठरू शकतो अशा प्रकारचा संकेत बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माध्यमातून दिलेला आहे. आणि त्याला कारणीभूत आपल्या देशाचं स्वातंत्र्याचा हा 75 वर्षाचा जो पिरियड झालेला आहे तो त्या मानाने खूप कमी आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान बहाल केलं. त्या संविधानाची सगळ्या जगभर चर्चा झाली. त्याला आदर्श संविधान म्हणून उपयोगात आणलं गेलं. आजही अनेक देशातले राजकीय मुत्सद्दी भारतीय संविधानाचा अभ्यास करतात. त्यांच्या संविधानाच्या अनुषंगाने त्यांच्या देशातल्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता संदर्भ म्हणून भारतीय संविधानाचा उपयोग करतात. नाही असं नाही, ही प्रक्रिया चालतच राहणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. 1949ला भारताला प्रदान केलं. 50 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि पहिली निवडणूक भारतामध्ये लागली. या पहिल्या निवडणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपला फॉर्म भरला आणि निवडणूक लढवली. काय झालं? या देशाच्या संविधानकर्त्याला पाडण्यासाठी या देशातली काँग्रेस पक्ष सगळ्या ताकदीनिशी बाबासाहेबांच्या विरोधात उभी राहिली. अतिशय सर्वसामान्य पुढारी, काँग्रेसचा जो अतिशय सर्वसामान्य पुढारी होता त्या पुढाऱ्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभं केलं. वास्तविक त्यावेळेस सर्वात मोठा पक्ष, भारतातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. तो सर्वात शक्तिशाली होता. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याकरिता काय परिश्रम घेतलेले आहेत ते त्यांनी खूप जवळून बघितलेलं आहे. कायदेमंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका निभावलेली आहे, मजूर मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या उद्धाराकरिता काय काय उपक्रम राबवलेले, काय काय मेहनत घेतलेली आहे, हे सगळं काँग्रेसने अतिशय जवळून बघितलेलं आहे. म्हणजे मी जे मगाशी उदाहरण दिलं जनरल ॲटर्लीचं की 26/11च्या प्रकरणामध्ये, इराकच्या प्रकरणामध्ये, अफगाणिस्तानच्या प्रकरणामध्ये जो बायडन सोबत त्यांनी जी काही कामगिरी केली ती त्यांनी खूप जवळून बघितली. तर त्यांनी त्याला पराभूत नाही केलं, त्याला दूर नाही सारलं. तर जो बायडनने त्याला डिफेन्स मिनिस्टर केलं. आणि आम्ही काय केलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून राबले, या देशाचा खूप मोठा विकास केला. एका दिवसामध्ये 20-20 तास राबून या देशाचं संविधान प्रदान केलं. त्या संविधानकर्त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसने सामदामदंड भेदनीती वापरून बाबासाहेबांच्या विरोधामध्ये प्रचार केला आणि बाबासाहेबांना शेवटी निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या मध्ये पराभव होणे ही अतिशय लांछनास्पद आहे. भारताला त्यामुळे शर्मेने मान खाली घालावी लागलेली घटना आहे. तो एका व्यक्तीचा पराभव नव्हता, तो या देशाच्या संविधानकर्त्याचा पराभव होता. ज्या संविधानकर्त्याने या देशाला एक संघ देश कसा राहील म्हणून अनेक विचार प्रणाली, या देशातल्या लोकांचे अधिकार काय राहतील, या देशातील लोकांचे हक्क काय राहतील, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही तत्वे, व्यक्तीची प्रतिष्ठा या अनुषंगाने त्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेऊन ही सगळी तत्व त्यामध्ये घातली. आणि त्याच्यामुळे भारताची लोकशाही ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे, ती आदर्श लोकशाही आहे म्हणून जग त्या आजही त्याचं नाव घेतो. त्या लोकशाहीच्या निर्मात्याला, संविधानकर्त्याच्या निर्मात्याला या देशाने पाडून टाकलं. ही भारताला आपली मान शर्मेने खाली घालावी लागणारी अतिशय लाजिरवाणी घटना आहे. त्या माध्यमातून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जो पराभव आहे तो गमावल्यातला एक भाग आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा पराभव झाल्याच्या नंतर भारतातल्या लोकांना तर त्याचं काही वाईट वाटलं नाही. काँग्रेसने तर त्याचा आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनतेने सुद्धा काही मोठ्या प्रमाणामध्ये तो केला असेल किंवा नसेल तो भाग वेगळा आहे. परंतु अमेरिकेतल्या वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये त्यांनी असं लिहिलं की भारतामध्ये भीमराव आंबेडकर सारखा विद्वान पुरुष निवडणुकीमध्ये जर अपयशी ठरत असेल, पराभूत होत असेल
तर भारतामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही, अशा प्रकारचा अग्रलेखामध्ये वॉशिंग्टन पोस्ट म्हणे आपली जी भूमिका आहे ती विशद केलेली आहे. म्हणजे अमेरिकेमधल्या एखाद्या दैनिकाला, त्या संपादकाला या अनुषंगाने एवढा धक्का बसतो की एका संविधानकर्त्याचा तो अतिशय प्रचंड बुद्धिमान आहे की ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ट्रीट केलं जातं, जो या देशाच्या संविधानाचा निर्माता आहे, शिल्पकार आहे, त्या माणसाचा जर पराभव होत असेल तर त्या देशामध्ये लोकशाही कशी निर्माण होऊ शकेल असा प्रश्न त्या वॉशिंग्टन पोस्टच्या संपादकाला वाटला आणि त्याने तो अग्रलेखाच्या माध्यमातून मांडलेला आहे. तर ही जी घटना आहे ही आपण गमावल्याची बाब आहे, एवढं मात्र आपल्याला या अनुषंगाने म्हणता येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, या देशामध्ये निवडणुका झाल्या, बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला वगैरे वगैरे. त्याच्यानंतर संविधानाच्या अजूनही गोडवे गायले जात आहेत, परंतु आम्हीच म्हणजे भारताला संविधान लिहून ज्यावेळेस 50 वर्ष झाली त्यावेळेस ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. परंतु या देशाच्या संविधानाला प्रदान केल्याच्या नंतर आम्ही या देशाच्या संविधानाला महात्मा गांधी करून टाकलेला आहे. महात्मा गांधी करून टाकलेलं म्हणजे काय केलेलं आहे की जशी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्याच्या नंतर लागलीच आम्ही महात्मा गांधींची हत्या करून टाकली, तसं भारताला संविधान मिळाल्याबरोबर आम्ही संविधानाच्या विरोधामध्ये बोलायला लागलो, ही संविधान को बदल डालो, अशा प्रकारच्या घोषणा या देशामध्ये मधून मधून उठत असतात. संविधानाला तर सुरुवातीच्याच पिरियडमध्ये जाळून टाकण्यात आलं, ती जाळून टाकण्याची प्रक्रिया अजून सुद्धा अधूनमधून होत राहते. तर संविधानाला ज्याप्रमाणे गांधींना गोळ्या झाडल्या आणि त्यांना मारून टाकलं, तसं संविधानाला जाळून टाकतोय आणि आम्ही त्यांना एक प्रकारे नष्ट करतोय, अशा प्रकारची भूमिका आपण निभावतोय. आज सुद्धा संविधानाच्या विरोधामध्ये अनेक माणसं जी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत, म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये जे नायक आहेत, खलनायक आहेत, ते सुद्धा माणसं संविधानाच्या विरोधामध्ये बोलत आहेत. अनेक राजकारणी माणसं जे आहेत, अनेक संघटनांची प्रमुख जी माणसं आहेत ते सुद्धा संविधानाच्या विरोधामध्ये बोलत आहेत. अनेक संत, महंत, गोवा, महाराज, बाबा ही जी काही माणसं आहेत ती सुद्धा संविधानाच्या विरोधामध्ये आगपाखड करत आहेत, संविधानाच्या विरोधामध्ये बोलत आहेत. तर त्यांचं हे बोलणं कदाचित आपण असं समजू शकतो की संविधान हे त्यांना कळत नसेल, कारण हे संविधान हे काही तुमच्या आम्हाला समजण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण संविधान समजण्यासाठी सुद्धा अक्कल असावी लागते, ती अक्कल कदाचित या लोकांजवळ नसेल असं आपण समजूया. म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये नायक खलनायिका म्हणून प्रसिद्ध असलेले सेलिब्रिटी ज्यांना म्हटलं जातं, अनेक राजकारणाच्या अनेक मोठमोठ्या पदांवरती जी माणसं गेलेली आहेत तिथपर्यंतची जी माणसं आहेत, तर अगदी शंभूरकुशा पुराणपर्यंतची माणसं अगदी खुलेआमपणे बोलायला लागले की संविधान बदलून टाका, हे संविधान काय कामाचं आहे वगैरे वगैरे जी काही भाषा बोलली जाते आहे, तर ते कदाचित त्यांना ते अक्कल नसावी, त्यांना संविधान समजत नसावं म्हणून ते तशी बोलत असावेत, हे आपण समजू शकतो. परंतु जी माणसं या संविधानामुळे निवडून येतात आणि निवडून आल्याच्या नंतर या संविधानानुसार आम्ही आमच्या देशात राज्यकारभार करू म्हणून शपथ घेतात, तीच माणसं ज्यावेळी संविधानाच्या विरोधात बोलतात तर मात्र ही गोष्ट अतिशय गंभीर आहे असं आपल्याला म्हणावं असं वाटतं. 2000 काय झालं की ज्यावेळेस भारतीय संविधानाला 50 वर्ष झाली त्यावेळेस आम्ही काय केलं की हे संविधान आता बदलवू तर नाही शकत, तर काय करायचं, तर त्याचं पुनर्विलोकन करायचं. म्हणून आम्ही न्यायमूर्ती M.N. व्यंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली 11 विद्वान माणसांचं, म्हणजे ज्यांना संविधानाच्या संदर्भामध्ये जे त्याच्या 8 पट मोठं आम्ही त्याचा पुनर्विलोकनाचा अहवाल तयार केलेला आहे. म्हणजे एवढी आम्ही मेहनत घेतली संविधानाच्या पुनर्विलोकनाच्या अनुषंगाने आणि हा अहवाल मग केंद्र सरकारला सादर केला. त्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे व्यंकटचलय्या यांनी, त्यांनी त्या अहवालामध्ये म्हणजे सगळ्या अनुषंगाने त्याचा अभ्यास केलेला आहे. केवळ तो 1 पानाचा 2 पानाचा राहिलेला नाही आहे, केवळ 1 दिवसाचा 1.5 दिवसाचा 1 महिन्याचा 1 वर्षाचा तो राहिला नाही आहे, 2 वर्षाची मेहनत आहे. 11 तज्ज्ञ मंडळी त्यांच्या अधिपत्याखाली आहेत, ते स्वतः न्यायाधीश आहेत, संविधान घटना तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्या व्यंकटचलय्यांनी ज्या केंद्र सरकारने त्यांना नेमलेलं होतं त्याच केंद्र सरकारला आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामधल्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्याकरिता भारताचं संविधान हे उपयुक्त आहे, त्याच्या पुनर्विलोकनाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. एखाद्या समितीने अशा प्रकारचा अहवाल ज्या केंद्र सरकारने आपल्याला नेमलेलं आहे त्याच केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, निर्णयाच्या विरोधामध्ये आपला अहवाल सादर करणे ही घटना तशी फार मोठी ऐतिहासिक आहे. म्हणजे आम्ही आमच्या देशाच्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा आमची जी भूमिका आहे ती अतिशय प्रखरपणे मांडू शकतो. हे जे स्वातंत्र्य आहे हेच स्वातंत्र्य, भारतीय स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. नाही तर केंद्र सरकारची केवळ स्तुती करणे, भाटगिरी करणे, केवळ त्यांचं गुणगान करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे असा त्याचा अर्थ होत नाही. कदाचित आम्ही जर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये बोललो तर आम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल, कदाचित आमच्यावरती देशद्रोहाचे खटले भरले जातील, कदाचित आमचं सगळं संसार उद्ध्वस्त केला जाईल, वेळ पडली तर आम्हाला फासावर सुद्धा लटकवलं जाईल, म्हणून आम्ही फक्त केंद्राच्या विरोधात बोलायचं नाही, ही जी भूमिका जर असेल तर ती स्वातंत्र्याचं अधपतन करणारी बाब आहे. मात्र त्या संविधान पुनर्विलोकन समितीने केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, निर्णयाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका, रोखठोक भूमिका घेऊन हे सांगून दिलेलं आहे की भारतातल्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक भारताचं संविधान करू शकतं आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुनर्विलोकनाची काही आवश्यकता नाही. ही जी भूमिका आहे हे भारतीय स्वातंत्र्याचं फार मोठं फलित आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर बंधू आणि भगिनींनो,
भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला अनेक मुद्द्यांवरती यायचं आहे. तर भारताच्या स्वातंत्र्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आम्हाला एक नवीन शोध लागला. काय शोध लागला? तर 15व्या शतकामध्ये या देशामध्ये म्हणे एक मंदिर पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी मस्जिद बांधण्यात आली आणि मग आमच्या भावना ज्या आहेत, धार्मिक भावना, या उफळून आल्या आणि मग या देशामधलं म्हणजे भारतीय स्वातंत्र्यामध्ये धार्मिक भावना उफळून आल्या आणि मग या देशामध्ये धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं. 1950 साली आम्ही त्या अनुषंगाने कोर्टामध्ये केस दाखल केली, इलाहाबाद हायकोर्टामध्ये, आणि नंतर मग त्या सगळ्या केसेस या सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालत गेल्या. 1950 मध्ये बाबरी मशीदच्या संदर्भामध्ये केस दाखल झाली आणि ती तेव्हापासून लढत गेली, ती तेव्हापासून चालत गेली, तर ती जवळजवळ 68 वर्ष चालत गेली. म्हणजे एखाद्या विषयावरती आम्ही 68 वर्षांपर्यंत सुद्धा निर्णयाप्रत येऊ शकत नाही. ही जी काही न्यायालयाची प्रतिमा तयार झाली, ही प्रतिमा मात्र आपण गमावल्याची बाब आहे. न्यायालयाची जी प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा गमावल्याची एक बाब आहे असं आपल्याला दिसून येतं की भारतीय न्यायालय एखाद्या इश्यूवरती, ती खरी असेल खोटी असेल काय असेल, त्याच्या अनुषंगाने एवढ्या वर्षापर्यंत निर्णय देऊ शकत नाही. आणि शेवटी जो निर्णय दिला गेला तो सुद्धा मोठा विचारात घेण्यासारखा आहे की त्या अनुषंगाने त्याची सत्यता पडताळण्यासाठी ती मस्जिद होती का मंदिर होतं, याच्याकरता भारतीय पुरातत्व खात्याकडून जे काही अहवाल मागवण्यात आले, भारतीय पुरातत्व खात्याकडून जे काही उत्खनन करण्यात आलं, ते उत्खननामध्ये जे काही गोष्टी मिळून आलेल्या आहे, ह्या पुरावा म्हणून आम्ही वापरला नाही. त्या पुराव्यामध्ये भारताच्या पुरातत्व खात्याने जे काही अहवाल सादर केले त्याच्यामध्ये उत्खननामध्ये त्या ठिकाणी मस्जिद होती का मंदिर होतं याच्या संदर्भामध्ये कोणतेही पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. कोणत्याही पुराव्याशिवाय भारतीय न्यायपालिका न्याय देऊ शकते अशा प्रकारचा एक नवा संकेत या माध्यमातून, बाबरी मस्जिदच्या निकालाच्या माध्यमातून या देशाने भारतीय स्वातंत्र्यामध्ये दिलेला आहे. तर आता याला तो आपण गमावलं का कमावलं याच्यामध्ये ते टाकणं हे मात्र खूप कठीण अशी बाब आहे. कारण असं आहे की आम्ही जो काही निर्णय दिलेला आहे तो काही पुराव्यांवर दिलेला नाही, तर त्या प्रश्नाशी ज्या काही भावना निगडीत झालेल्या होत्या त्या भावनेच्या आधारावरती आम्ही तो निर्णय दिलेला आहे. अर्थात संवैधानिक बाबीमध्ये या भावनेला म्हणजे भावनेच्या आधारावरती न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी निर्णय द्यावे असं काही संकेत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे निर्णय कलम त्याच्यामध्ये नाही आहे, कोणत्याही प्रकारची तरतूद संविधानामध्ये नाही किंवा न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा नाही आहे. किंवा अशा भावनिक पातळीवरती जर संदेश निकाल द्यायचे म्हटले तर ते काही संयुक्तिक ठरू शकत नाही आणि भारताच्या एकात्मतेसाठी सुद्धा ते काही संयुक्तिक ठरत नाही. शेवटी जो निर्णय झाला तो निर्णय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, त्याचा अभिमान आहे, त्याचा आदर आहे. काय त्यांनी जो निर्णय दिला तो सगळ्या भारताने स्वीकारला. परंतु ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडून टाकण्यात आली तर ती बाबरी मस्जिद न्यायालयाने जे काही निर्णय ठरवून दिलेले होते, जे काही चौकट ठरवून दिलेली होती आणि त्याच्या अनुषंगाने ते काही उत्तर प्रदेशच्या सरकारकडनं लिहून घेतलेला होता, त्या अनुषंगानेही झालं नाही. देशातल्या अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, अनेक संघटनांच्या प्रमुखांनी लाखो लोकांच्या समोर त्या ठिकाणी त्या बाबरी मस्जिदीला उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्याचे अनेक प्रकारचे व्हिडिओ क्लिप झालेले आहेत, अनेक प्रकारचे फोटोग्राफ्स झालेले आहेत आणि मग त्या माध्यमातून ज्या काही दंगली घुसळल्या, बॉम्बस्फोटांची मालिका जी तयार झालेली आहे, तर त्यामध्ये त्या पिरियडमध्ये बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर भारतामध्ये जे काही दंगली उसळल्या तर त्याच्यामध्ये जवळजवळ 10,000 माणसं आम्ही मारून टाकलेली आहे, त्यांचा जीव आम्ही गमावून बसलेलो. तर ही जी काही पद्धत आहे तर भारताने ही एक 10,000 लोकांचा जीव त्या अनुषंगाने गमावलेला आहे. तर भारतीय स्वातंत्र्याने ज्या काही गोष्टी गमावलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या सुद्धा येत आहेत. तर भारताला स्वातंत्र्य मिळून अजून फार काही कालावधी झालेला अशातला भाग नाही, परंतु घटना खूप मोठ्या मोठ्या घडत आहेत ज्या जागतिक पातळीवरती त्याचा इफेक्ट होत आहे. बाबरी मस्जिद पाडून टाकली, त्याचे जे साईड इफेक्ट झाले तिकडे भारतातच झाले अशातला भाग नाही, तर जागतिक पातळीवरती झाले. जागतिक पातळीवरती सुद्धा अनेक हिंदूंना मारहाण राहण्यात झालेली आहे, अनेक हिंदूंची मंदिरं पाडण्यात आलेली आहेत, त्या ठिकाणी सुद्धा अनेक हिंदूंनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे त्याला जागतिक पातळीवरती जे काही आंदोलनाचं स्वरूप मिळवून दिलेलं आहे आम्ही, ते भारतीय स्वातंत्र्याच्या या 75 वर्षामध्ये घडून आलेलं आहे. तर ती एक घटना आहे. त्याच्यानंतर गोथरा प्रकरण झालं. गोथरा कांडच्या नंतर जे काही दंगली झालेल्या आहेत त्या दंगलीमध्ये मारून टाकणारे कोण माणसं होते ते भारतीयच होते, मरणारे कोण होते तेही भारतीयच होते. त्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या जवळजवळ 2,000 पेक्षा अधिक लोकांना गमावून बसलेलो आहोत. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मी जे मगाशी बोललो की 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा झाल्याबरोबर या देशामध्ये जे काही माणसं मारून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली तर ती आतापर्यंत जवळजवळ 20 लाखापर्यंत गेलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणांनी ते आपण मारून टाकलेले आहेत. तर हे प्रश्न जे आहेत हे चालतच राहणार आहेत. तर भारतासमोर अनेक आव्हानं उभी राहिली. त्या काळामध्ये खलिस्तानाची चळवळ उभी राहिली, बोडोलँडचा प्रश्न उभा राहिला, उल्फा आंदोलन सुरू झालं, नागालँडचा प्रॉब्लेम झाला, मणिपूर अशांत झालं, अनेक संघटना त्या काळामध्ये फुटीरतावादी संघटना म्हणून उदयास आल्या, फार मोठ्या संघटना होत्या. खलिस्तानने तर फार मोठी फुटीरतावादी चळवळ या देशामध्ये चालवली. या खलिस्तानवादी चळवळीला आंतरराष्ट्रीय पाठबळ होतं. केवळ ती भारतापुरती सीमित होती किंवा भारतातल्याच नेत्यांनी तिला राबवलेली होती अशातला भाग नाही. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून तिचं कंट्रोलिंग होत होतं आणि तिला धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान प्राप्त झालं असल्यामुळे ती अतिशय किचकट अशी समस्या होती. तेव्हा ती समस्या सोडवणे फार कठीण होतं. खलिस्तानच्या चळवळीने भारतामध्ये ज्या काही आंदोलन केलं त्याच्यामध्ये जवळजवळ 410 माणसं
सिव्हिल जे आहेत सामान्य माणसं ती मारून टाकली. 100पेक्षा अधिक पोलीस अधिकारी मारून टाकले. एवढे मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांनी फुटीरतावाद जो होता तो किंवा हिंसक मार्ग होता तो हिंसक मार्ग त्यांनी अवलंबलेला होता आणि अनेक लोकांचा बळी ते घेत होती. या संघटनेला रोखणं एक फार मोठं आव्हान होतं. इंदिरा गांधींनी ते आव्हान जे आहे ते पेललं. त्यावेळेस त्यांना भीती वाटत होती आणि त्यांना बोलूनही दाखवलं होतं गुप्तचर खात्याने की या आंदोलनामुळे तुमच्या जीविताला धोका आहे. परंतु त्यावेळेस इंदिरा गांधी आपला प्राण गमावायला डगमगल्या नाहीत. त्यांनी सांगितलं की नाही, भारतामधून काही देश जर वेगळे होण्याची भाषा करत असतील, काही भाग प्रांत जर वेगळे होण्याची भाषा करत असतील, वेगळे देश जर निर्माण करण्याची भाषा करत असतील तर मी ते कदापिही सहन करणार नाही. म्हणून इंदिरा गांधींनी अतिशय कडक अशी भूमिका घेतली आणि मग खलिस्तानवादी चळवळ असू द्या, बोडोलँडची चळवळ असू द्या, उल्फाचा प्रश्न असू द्या, गोरखालँडचा प्रश्न असू द्या, नागालँडचा प्रश्न असू द्या, त्रिपुराचा प्रश्न असू द्या, मणिपूरचा प्रश्न असू द्या, त्यावेळी ज्या ज्या काही 13-14 फुटीरतावादी संघटना अतिशय आक्रमकपणे उभ्या राहिलेल्या होत्या त्या सगळ्या फुटीरतावादी संघटनांना शांत करण्याचं काम इंदिरा गांधींनी केलेलं आहे, भारताने केलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्यामध्ये ही घटना घडलेली आहे. भारतीय स्वातंत्र्याने फुटीरतावादी चळवळीला शांत करणे हे आपण फार मोठी कमावलेली अशी बाब आहे. भारताने केवळ फुटीरतावादी चळवळी थांबवलेली आहे का असं नाही. भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं तर ते युद्ध आम्ही 2 वेळेस जिंकलेलं आहे. आणि एवढंच नाही तर बांगलादेशाची निर्मिती सुद्धा आम्हीच केलेली आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने. म्हणजे युद्ध जिंकणे ही काही सोपी गोष्ट नाही. ज्यावेळेस 1972 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं त्यावेळेस अमेरिकेने भारतावरती प्रचंड दबाव आणला होता. भारताने शस्त्रास्त्रांचा वापर करूच नाही ही अमेरिकेची भूमिका होती आणि करायचं झालं तर खूप कमीत कमी करावा अशी त्यांची भूमिका होती. आणि याच्यासाठी मग अमेरिकेने त्यांची विमानवाहू युद्धनौका जी आहे ती बंगालच्या उपसागरामध्ये पाठवलेली होती. ती याच्यासाठी पाठवली होती. तो दबावतंत्राचा भाग होता की भारताने पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढत असताना फार आक्रमक होऊ नये. जर तुम्ही आक्रमक झालात तर आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभी राहून मग वेळ पडली तर आम्ही अण्वस्त्राचा सुद्धा वापर करू अशा प्रकारचा संकेत देणारी ती बाब होती. अमेरिकेने ती एक युद्धनौका पाठवली म्हणून लगेच रशियाने 2 युद्धनौका बंगालच्या उपसागरामध्ये पाठवल्या, विमानवाहू युद्धनौका. आता ही जी परिस्थिती आहे कदाचित रशिया अमेरिकेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्याने त्या युद्धनौका पाठवल्या असतील किंवा भारताला सपोर्ट म्हणून त्या पाठवलेल्या असतील. परंतु ही जी चित्र त्यावेळेस निर्माण झालेलं होतं हे अतिशय भयावह चित्र होतं. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, एकात्मतेच्या दृष्टीने, अखंडतेच्या दृष्टीने हे अतिशय भयावह चित्र होतं. तेव्हा असं जर चित्र भविष्यात निर्माण झालं, आज रशिया कदाचित आपल्या बाजूने असेल, त्याची अंतर्गत भूमिका काय असेल तो भाग आपण सोडून देऊया. परंतु तो त्यावेळेस कदाचित असं गृहीत धरूया की तो भारताच्या बाजूने धावून आलेला असावा. कदाचित तो भविष्यात धावून गेलं त्याची काय गॅरंटी आहे. आज अमेरिका आपल्या विरोधामध्ये आहे, उद्या अमेरिका आणि रशिया जर एकत्र झाले आणि दोघांनी मिळून जर भारताला टार्गेट केलं तर आपलं काय होईल. म्हणून आपण आपलेच काहीतरी शस्त्र निर्माण करायला पाहिजे, आपण आपली स्वतःची ताकद निर्माण करायला पाहिजे. ही भूमिका भारताने त्यावेळेस स्वीकारली 1972 मध्ये. आणि 1940 सालापासून डॉक्टर होमीचे भाभा यांनी जे मिशन सुरू केलेलं होतं, कोणतं मिशन सुरू केलं होतं 1940 मध्ये, शांततेसाठी अणु कार्यक्रम या त्या मिशनचं नाव होतं. ते 1940 सालापासून चालत आलेलं होतं. भारत सरकारने त्याला प्रोत्साहित केलेलं होतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत होतं. परंतु ते काही अंतिम स्वरूपामध्ये काही जात नव्हतं. म्हणजे होमी भाभांना जे काही त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं किंवा ज्या अनुषंगाने मिशन आखलेली होती ती मात्र काही पूर्णत्वास जात नव्हती. मात्र 1972 मध्ये इंदिरा गांधींनी मनावर घेतलं आणि 1975 मध्ये म्हणजे फक्त 3 वर्षामध्ये 1940 सालापासून चालत आलेलं शांततेसाठी अणु कार्यक्रम ही जी योजना आहे ही पूर्णत्वास नेली. आणि 1975 मध्ये भारताने पहिली अणु चाचणी यशस्वी करून दाखवली राजस्थानच्या पोखरणमध्ये. या अणु चाचणी यशस्वी झाल्यामुळे सगळ्यात मोठा धक्का जर कोणाला बसला असेल तर तो अमेरिकेला बसलेला, हे लक्षात घ्या. त्याचे जे पडसाद उमटले ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती उमटले. अमेरिकेने भारताच्या विरोधामध्ये जागतिक पातळीवरती वातावरण निर्मिती केली. कोणत्याही देशाने भारताला सहकार्य करता कामा नये, भारताला कोणत्याही शस्त्रास्त्राच्या संदर्भामध्ये मदत करता कामा नये, भारताला एकाकी पाडावं म्हणून त्यावेळेच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जंग पछाडली. मात्र अमेरिकेने त्या राष्ट्राध्यक्षाला कोणत्याही प्रकारची किंमत दिली नाही, अमेरिकेच्या धोरणालाही किंमत दिली नाही. त्याच्यानंतर अणुअस्त्र निर्मितीचा कार्यक्रम त्यांनी सुरूच ठेवला, अणुभट्ट्या निर्मितीचा कार्यक्रम सुरू ठेवला. भारताने मग त्या माध्यमातून अणुभट्टी निर्माण केली, अणूच्या माध्यमातून विद्युत निर्मिती तयार केली. 14 अणुभट्ट्या त्यावेळेस निर्माण करून टाकल्या आम्ही, 1-2 नाही, 14 अणुभट्ट्या निर्माण केल्या. 14 अणुभट्ट्यांच्या माध्यमातून 2880 मेगावॅट विद्युत निर्मिती आम्ही केली. आणि अलीकडं आता म्हणजे काही वर्षांच्या नंतर ज्या काही 9 अणुभट्ट्या होत्या त्या सुद्धा कार्यान्वित होऊन 7880 मेगावॅट विद्युत निर्मिती आम्ही त्या माध्यमातून करू शकतो. ही अण्वस्त्रांच्या संदर्भामध्ये, अणु प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय कमी कालावधीमध्ये, म्हणजे 75 वर्ष हा काही फार मोठा कालावधी नाही, या कमी कालावधीमध्ये अण्वस्त्राच्या संदर्भामध्ये आम्ही जी काही ताकद उभी केलेली आहे ती आज भारत हा तिसरी महाशक्ती म्हणून उभी राहत आहे. का उभी राहू पाहत आहे तर त्याने अण्वस्त्रामध्ये केलेली ही जी मोठी क्रांती आहे ही क्रांती आहे. तर भारताने ही जी क्रांती केलेली आहे अण्वस्त्रांच्या संदर्भामध्ये याची झड
अनेक देशांना बसलेली आहे. अनेक देशांनी त्या अनुषंगाने युनोमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि अणुभट्टीच्या संदर्भामध्ये, अणुची वीज निर्मितीच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. परंतु भारताने आपल्या या धोरणापासून कोणत्याही प्रकारची माघार घेतलेली नाही. ही जे काही या अनुषंगाने भारताने जी काही क्रांती केलेली आहे ती अतिशय अतुलनीय अशी आहे. सर्वात मोठं यश आपण या 75 वर्षामध्ये निर्माण केलेलं आहे. अण्वस्त्र निर्मितीच्या संदर्भामध्ये 240 वर्षामध्ये अमेरिकेने जी काही क्रांती केलेली असेल, म्हणजे अमेरिकेने क्रांती केलेली अण्वस्त्राच्या संदर्भामध्ये 2 अणुबॉम्ब तर त्याने एक जपानवरतीच टाकलेले नाही असं नाही, आणि अजूनही अनेक अणुबॉम्ब त्याच्याकडे असतील. ते काही जाहीर होण्यासारखी बाब नसते, कारण अतिशय गुप्त पद्धतीचा तो भाग असतो, नाही असं नाही. परंतु पहिली अणुचाचणी जी काही केली असेल ती 75 वर्षानंतरच अमेरिकेने झालेली असेल, एवढं मात्र मी दाव्यानं सांगू शकतो की जे 75 वर्षामध्ये, एवढंच काय 200 वर्षामध्ये अमेरिकेला अण्वस्त्राच्या संदर्भामध्ये जे काही जमलं नाही, जी क्रांती ती आणू शकले नाही, ती क्रांती आम्ही अवघ्या 75 वर्षामध्ये अण्वस्त्राच्या संदर्भामध्ये घडवून आणू शकलो. आणि म्हणून आज भारत एक तिसरी महाशक्ती जगामध्ये येऊ पाहत आहे. आणि भारताच्या या अण्वस्त्र प्रकल्पाचा धसका अमेरिकेनेही घेतलेला आहे, रशियानेही घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर आपला जो शेजारी आहे काही वर्ष आधीची ही आकडेवारी आहे, $4 अब्ज एवढी गुंतवणूक आम्ही उपग्रहाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये केलेली आहे. आम्ही चंद्रयान जी मोहीम आखलेली आहे, आम्ही पहिला उपग्रह अवकाशामध्ये पाठविला, त्याच्यानंतर लगेच दुसरा उपग्रह रोहिणी नावाचा जो आहे तो पाठवला. आणि मंगळावरती तर आम्ही जो काही उपग्रह पाठवला, आम्ही मंगळावरती जे काही उतरलो तर ते पहिल्या दमात उतरले. म्हणजे ते जे काही मोहीम जी असते ती मोहीम आम्ही सर्वप्रथम हातामध्ये घेतली मंगळावर उतरण्याची, आणि पहिल्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. तुम्हाला मी सांगतो की मंगळावरती उतरण्याची मोहीम अमेरिकेने मध्ये हातामध्ये घेतली, त्यांना 5 वेळेस अपयश आलं. 6व्या वेळेस तिची मोहीम हातामध्ये घेतली, त्यावेळेस ते मंगळावरती उतरू शकलेले आहेत. म्हणजे 6व्या प्रयत्नामध्ये त्यांना यश आलेलं आहे. रशियाला 7 वेळेस अपयश पत्करावं लागलं. 8व्या प्रयत्नाला त्यावेळेस त्यांना मंगळावरती त्यांची मोहीम जी आहे मंगळावरती उतरण्याची ती यशस्वी करण्यात आलेली आहे. मंगळावरती उतरणारा भारत हा जगातला 4था देश आहे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये उतरणारा जगातला पहिला देश आणि आतापर्यंतचा एकमेव देश आहे. म्हणजे उपग्रहाच्या संदर्भामध्ये आम्ही ही जी काही क्रांती केलेली आहे ही काही कमी नाही. कॅरस्ट्रॉल नावाचा जो उपग्रह आहे, तो कॅरस्ट्रॉल नावाचा उपग्रह भारताचा अंतरिक्षातला अंतराळातला डोळा आहे असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, त्याची जी क्षमता आहे ती क्षमता भारताच्या ज्या काही सीमा आहेत त्या सीमेच्या 500 किलोमीटर अंतरापर्यंत त्या ठिकाणी किती सैनिक आहेत, त्या सैनिकांजवळ कोणकोणती शस्त्र आहेत, त्या 500 किलोमीटरमध्ये काय काय हालचाली घडत आहेत याची सगळी बित्तम बातमी आपल्याला त्या कॅस्ट्रॉल नावाच्या ज्या उपग्रहाने मिळत आहे. म्हणजे ही जी काही क्रांती केलेली आहे की आम्ही आमच्या सीमारेषेच्या 500 किलोमीटर पर्यंत परदेशांमध्ये काय चाललेलं आहे, भारतविरोधी काय चाललेलं आहे, किंवा त्या देशामध्ये त्या देशाच्या अंतर्गत व्यवहारामध्ये काय चाललेलं आहे याची सुद्धा माहिती आम्ही मिळवू शकतो. एवढी मोठी क्रांती आम्ही उपग्रहाच्या माध्यमातून केलेली आहे. हे भारतीय स्वातंत्र्याचं फार मोठं फलित आहे, हे लक्षात घ्या. बंधू, आम्ही वेगवेगळ्या क्रांत्या केल्या, वेगवेगळ्या क्रांत्यांमध्ये आम्ही वेगवेगळे यश संपादन केलेलं आहे. त्याला जागतिक पातळीवरती आम्ही नेऊ शकलेलो आहे, जागतिक दर्जा त्या ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे. आमच्या क्रांतीने सगळ्या जगाचे डोळे विस्फारलेले आहेत. तो कौतुक करायला लागले आहे, तोंडामध्ये बोटं घालायला लागलेले आहे की अवघ्या 75 वर्षामध्ये या देशाला एवढं कसं काय शक्य झालेलं आहे. तर तो गुणगान गातोय, काय बोलावं हे त्याला कळत नाहीये. तर मात्र आम्ही काय इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आम्ही खरं म्हणजे भारतीय संविधानानुसार भारताच्या संविधानकर्त्यांनी जे काही स्वप्न पाहिलेलं होतं या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हायला पाहिजे, हे जे काही स्वप्न पाहिलेलं होतं ते मात्र आपण काही पूर्ण करू शकलेलो नाही. या भारतामध्ये आर्थिक विषमता जी माजलेली आहे ती प्रचंड माजलेली आहे. आर्थिक विषमता भारताने स्वातंत्र्य झाल्याच्या बरोबर भारतातला सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा केंद्रबिंदू डोळ्यासमोर न ठेवता या देशातला जो कोणी उद्योगपती असेल, जो कोणी बडा भांडवलदार असेल त्याचं अधिकाधिक कसं कल्याण होईल याचा उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. 1990 सालापर्यंत जगामधल्या ज्या काही अब्जाधीश लोकांची यादी प्रसिद्ध झालेली होती त्या 1990 पर्यंत जगातल्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये भारताचा एकही माणसाचं
नाव नव्हतं. म्हणजे भारतामध्ये एकही मनुष्य अब्जाधीश नव्हता. करोडपती अनेक होते, उद्योगपती अनेक होते, नाही असं नाही, परंतु ते अब्जाधीश नव्हते. 1990च्या नंतर 2000 मध्ये जी काही अब्जाधीश लोकांची यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये भारतातले 9 लोक हे अब्जाधीश म्हणून गणले गेलेले आहेत. 2000 मध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये या देशामध्ये 9 अब्जाधीश तयार झालेले आहेत. 1990 नंतरच्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यानंतरची काही अब्जाधीशांची यादी झालेली आहे त्याच्यामध्ये 117 अब्जाधीश हे भारतीय आहेत. आणि आता 2022 मध्ये जे काही जगातल्या अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये 166 अब्जाधीश हे एकट्या भारतातले आहेत. म्हणजे लक्षात घ्या की भारतातली 57% संपत्ती, राष्ट्रीय संपत्ती ही या देशातल्या फक्त 10% लोकांकडे सीमित झालेली आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं म्हणणं आहे, माझं नाही म्हणणं. आणि या देशामध्ये एकीकडे 46% लोक हे एका दिवसाला 150 रुपये सुद्धा कमवू शकत नाहीये. म्हणजे एकीकडे एवढं भयानक वास्तव आहे. आज या देशामध्ये भूकबळीने, कुपोषणाने मरणाऱ्यांची जी संख्या आहे ती संख्या 18% आहे. आणि आम्ही कुपोषणाने आणि आम्ही लोकांना चांगल्या प्रकारचं आरोग्य सेवा देऊ शकले नाही, आम्ही लोकांचं राहणीमान उंचवू शकलो नाही, लोकांना सकस आहार देऊ शकलो नाही. याच्या अनुषंगाने जी काही जागतिक पातळीवरती नोंद झालेली आहे तर त्याच्यामध्ये भारतापेक्षा पाकिस्तान आणि बांगलादेश यांची तरी चांगली अवस्था आहे की ते त्यांच्या देशातल्या लोकांना चांगल्या प्रकारचं सकस अन्न देऊ शकलेले आहे, चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देऊ शकलेली आहे. त्यांच्या देशामध्ये भूकबळींची संख्या कमी आहे, अशा प्रकारची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यापेक्षाही आम्ही मागं आहोत की जे देश अप्रगत आहे. भारत आणि पाकिस्तान हे आपलं पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारतातलाच एक अविभाज्य भाग होता, परंतु तो या अनुषंगाने भारताच्या पुढे गेलेला आहे. तेव्हा त्या अनुषंगाने जर आम्ही विचार असा जर केला तर ते फार मोठं गमावलेलं आहे. 64,000 लोकांनी म्हणजे जे शेतमजूर आहेत त्या शेतमजुरांनी, राष्ट्रीय क्राईम ब्युरोने हा आकडा प्रसिद्ध केलेला आहे की भारतातल्या 64,000 मजुरांनी आत्महत्या करून टाकलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या आत्महत्या करून आम्ही या देशातल्या 64,000 मजुरांना, हा फक्त मजुरांच्या आत्महत्येचा आकडा आहे बरं का, इतरांचा नाही, तर तो आम्ही गमावून बसलेला आहे. अवघ्या 20 वर्षामध्ये 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करून टाकलेल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आम्ही 3 लाख शेतकऱ्यांना गमावून बसलेलो. ही आकडेवारी अशी जर काढली आत्महत्या करणाऱ्यांची तर ती याच्यापेक्षा खूप भयानक आहे. तो आकडा कितीतरी पटीने मोठा होऊ शकतो. तर त्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एकीकडे 57% आर्थिक सत्ता ही 10% लोकांकडे आहे आणि भारतातले 46% लोक एका दिवसाला 150 रुपये सुद्धा कमवू शकत नाही. ही जी आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे ही आपल्या देशाचं भारतीय स्वातंत्र्याचं अधपतन आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याचा लढा जो काही उभा राहिलेला आहे, महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचे लढा लढत असताना जे काही स्वप्न बघितलेले आहे तर त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा ही विचारधारणा होती. महात्मा गांधींनी सुद्धा असं सांगितलेलं होतं की प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जे आहे त्याने किती प्रमाणामध्ये आर्थिक संपत्ती बाळगावी याच्या संदर्भामध्ये काही मर्यादा घालून द्यावी अशी त्यांची विचारधारा होती. तर ती त्यापेक्षा जर ती अधिक संपत्ती असेल तर ती राष्ट्राकडे जमा करावी असं त्यांचं धोरण होतं. परंतु महात्मा गांधींचा हा देश आहे, महात्मा गांधींचे आम्ही अनुयायी आहे असं एकीकडे म्हणायचं आणि महात्मा गांधींचा हाच आर्थिक विचार मात्र आम्ही आणायचा नाही आणि या देशामध्ये अब्जावधी लोकांची संख्या निर्माण करायची, ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये अब्जावधी रुपये आहेत अशा लोकांची संख्या उभी करायची असं एक आमचं धोरण आहे. या देशामध्ये ब्राह्मणशाही उदयास आलेली आहे. या देशामध्ये एक काळ असा होता की पाकिस्तान भारतामध्ये होता, बांगलादेश भारतामध्ये होता, नेपाळ भारतामध्ये होता, भूतान भारतामध्ये होता, अफगाणिस्तान भारतामध्ये होता, ब्रह्मदेश भारतामध्ये होता, सिरिया भारतामध्ये होता आणि त्या भारतावरती म्हणजे एवढ्या मोठ्या प्रदेशावरती अशोकाचं साम्राज्य होता की तो भारतीय होता. म्हणजे भूप्रदेश भारताचा आहे आणि त्याच्यावरती राज्य करणारा मात्र परकीय आहे असं काही गणित नव्हतं. तो भारतीय होता, तो अशोक होता. मात्र काय झालं की कालांतराने काळ बदलत गेला, तो वेगवेगळ्या देशांमध्ये विभागला गेला आणि आता शेवटी प्रत्येक देश हे स्वतंत्र झाले. ते आता त्यांच्या स्वातंत्र्याविषयी त्यांना अभिमान आहे, त्यांनी त्यांच्या देशाचं संविधान तयार केलेलं आहे, त्यांच्या संविधानाविषयी त्यांना अभिमान आहे आणि त्यांची संस्कृतीविषयी त्यांना अभिमान आहे आणि त्याच्याकरिता ते झटत आहेत. त्याच्याकरिता ते स्वातंत्र्य अधिकाधिक टिकवण्यासाठी आणि आपला देश अधिकाधिक बलवान करण्यासाठी प्रत्येक देश संघर्षरत आहे, नाही असं नाही. असं एकीकडे चित्र असताना आम्ही आमच्या देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये मात्र अखंड भारताचं स्वप्न लोकांना दाखवतात की आम्हाला अखंड भारत करायचा. म्हणजे भारताचे तुकडे कशामुळे झाले याची नाही मांडणी करायची. भारताचे तुकडे कशामुळे झाले, भारत हजारो वर्षापर्यंत गुलामगिरीमध्ये का गेला याची नाही मांडणी करायची. मग ती गुलामगिरी आम्ही का स्वीकारली, आम्ही हजारो वर्षांपर्यंत गुलाम का राहिलो हे लोकांना नाही कळू द्यायचं. मात्र लोकांना सांगायचं की आता आम्हाला अखंड भारत निर्माण करायचा आहे आणि मग अखंड भारत निर्माण करण्याकरिता त्याचा एक विशिष्ट प्रोग्राम आहे, एक विशिष्ट कालावधी आहे आणि त्या दिशेने आम्हाला जायचं आहे आणि जो कोणी या अखंड भारताच्या संकल्पनेला विरोध करेल तो राष्ट्रद्रोही ठरणार आहे. अशा प्रकारची भूमिका निर्माण करणे आणि डायव्हर्सिफिकेशन ऑफ माइंड करणे आणि भारतीय स्वातंत्र्यापासून म्हणजे जो उदात्त विचारधारा आहे त्या उदात्त विचारधारेपासून, संविधानाच्या उदात्त विचारधारेपासून लोकांना प्रवृत्त करणे, दूर नेणे ही जी खेळी आम्ही खेळत आहोत ती अतिशय घातक आहे, भारताला घातक आहे. अशा प्रकारचं बोलणं
म्हणजे आणि या गोष्टीचं समर्थन करणं हे शुद्ध मूर्खपणाचं लक्षण आहे. जी माणसं अशा प्रकारची भाषा करतायत ती सुद्धा मूर्ख आहे. आणि हा भारत आता अखंड देश, अखंड भारत उभा राहू शकेल असं म्हणणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनामध्ये फिरणं आहे. अशा प्रकारचं मूर्खांचं नंदनवन भारताला करण्याची जी काही प्रक्रिया या देशामध्ये निर्माण झालेली आहे हे भारतीय स्वातंत्र्याला गमावण्याचा एक भाग आहे असं मला वाटतं. तर भारतीय स्वातंत्र्यामध्ये आम्ही जे काही गमवण्याच्या अनुषंगाने विचार केलेला आहे तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट फार मोठी महत्त्वाची आपल्याला दिसून येते की आम्ही काय केलेलं आहे की मोठ्या मोठ्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योगधंदे काढण्यासाठी मोठे मोठे कर्ज प्रदान केलेले आहेत. आणि त्याचा गैरफायदा घेऊन अनेक मोठे मोठे उद्योगपती, अनेक मोठी मोठी माणसं 5,000 कोटी 7,000 कोटी अशी रक्कम घेऊन कर्ज काढून परदेशामध्ये पळून गेलेले आहेत आणि त्यांनी बँकांना बुडवलेले आहेत. अशा बँकांना बुडवणाऱ्यांचं प्रमाण या देशामध्ये खूप आहे. अलीकडेच आपण नीरव मोदी, चोस्की, विजय माल्या यांची जी नावं आहेत ही अलीकडची नावं आपल्या पाहण्यात आहेत. ईडीने जे काही या देशामध्ये या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये किंवा कर्ज बुडवण्याच्या संदर्भामध्ये जी काही चौकशी सुरू केलेली आहे त्या प्रकरणे आहेत 47,000. म्हणजे 47,000 भ्रष्टाचाराची प्रकरणं आज भारताच्या ईडी समोर चौकशीमध्ये आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 67 लाख कोटीचा भ्रष्टाचार आम्ही तपासतो. म्हणजे लक्षात घ्या की या भारतामध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अमेरिकेने जो काही आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे तर त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की भ्रष्टाचारामध्ये भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक आहे. तर भ्रष्टाचारामध्ये आम्ही जर एवढं मोठं हे करत असाल आणि आज प्रत्येक देश म्हणजे आपला भारतातला प्रत्येक नागरिक भ्रष्टाचाराला बळी पडत आहे. साधं काम जरी असलं म्हणजे त्याचं रेशनिंग कार्ड काढण्याचं काम जरी अतिशय साधं काम आहे, सोपं काम आहे, अतिशय क्षुल्लक अशा पद्धतीचं काम आहे, परंतु तिथे सुद्धा त्याला लाच द्यावी लागते. ती लाच दिल्याशिवाय त्याचं ते काम होत नाही. एवढंच नाही तर रेशनिंगच्या दुकानामध्ये त्याला रेशनिंगचं माल मिळावा म्हणून सुद्धा लाच द्यावी लागते. तिथं सुद्धा भ्रष्टाचार आहे. तर भ्रष्टाचार कुठं नाही आहे. तर या बँकांचं जे काही कर्ज बुडवलेलं आहे अशा माणसांचं प्रमाण या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तेलगीचा घोटाळा 24,000 कोटीचा होता. कोळशाचा घोटाळा 1.67 लाख कोटीचा होता. अशा प्रकारचे जे काही घोटाळे झालेले आहेत हे असे जर काढले तर त्याची संख्या ही कितीतरी लाख कोटीच्या घरामध्ये जाऊन पोहोचते आहे. त्याची आम्ही वसुली केल्याची आकडेवारी 13,100 लाख कोटी रुपये आम्ही वसूल केले असं भारताच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. तर भारताच्या बँकांनी आम्ही 729 लाख कोटीचं कर्ज आतापर्यंत वसूल केलेलं आहे अशी आकडेवारी दिलेली आहे. आता हे वसुली केल्याचे आकडे परंतु अजून किती वसूल करायचे बाकी आहेत याच्या आकडेवारी ना तर भारताच्या केंद्र सरकारने दिलेल्या आहे ना तर बँकांनी दिलेल्या आहे. तर अशा प्रकारे हे भारताला लुटण्याचं म्हणजे इंग्रजांनी भारतावरती 200 वर्ष राज्य केलं, त्यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या जेवढं लुटलं नसेल त्याच्यापेक्षा जास्त आम्हीच आमच्याच देशाला लुटलेलं आहे. हे भारताच्या स्वातंत्र्याने गमावलेलं फार मोठं बाब आहे हे मी मात्र आपल्याला प्रामुख्याने सांगू इच्छितो. बंधूंनो, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर या देशामध्ये जे काही बँका तयार झाल्या तर या बँका या भारतामधल्या उद्योगपतींना पोचण्याचं काम करीत आहेत अशी भूमिका तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या लक्षात आली. आणि त्यांनी मग त्यामुळे काय व्हायचं की ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास होत नव्हता, गरिबांचा आर्थिक विकास होत नव्हता. म्हणून बँकांचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातल्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा, गरीब लोकांचा उद्धार करणे, त्यांना आर्थिक पाठबळ उभं करणे, लघु उद्योग, मध्यम स्वरूपाचे उद्योग यांची उभारणी करणे आणि हा देश घडवणे याच्याकरता बँकांची निर्मिती झाली असो त्याच्या मागचा उद्देश आहे. असो असताना भारतातील बँका फक्त उद्योगपतींना पोचत आहे असं ज्यावेळेस दिसून आलं त्यावेळेस प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. लक्षात घ्या, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. 1950 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया हिचा सगळा कारभार त्यावेळेच्या केंद्र सरकारने आपल्या ताब्यामध्ये घेतला आहे. 1980 मध्ये मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आहे. म्हणजे आतापर्यंत आमच्या देशामध्ये 21 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आणि आता अलीकडे मात्र जे काही सरकार अस्तित्वात आलेलं आहे ते सरकार ह्या सगळ्या बँकांना विकण्याचा प्रयत्न करीत आहे असं मी नाही म्हणत. तर असं ह्या बँकांची जी युनियन आहे, ऑर्गनायझेशन आहे, या बँकांच्या युनियनने जे काही आंदोलन केलं या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाचं धोरण जे आहे ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, IDBI बँक आणि इतर बँक अशा एकूण 4 बँकांना विकण्याचा घाट घातलेला आणि त्यांनी त्या विकून टाकलेला आहे. आणि पुढे अजून 13 बँकांना विकण्याचा घाट या देशाचा सरकारचा आहे. तेव्हा ते आम्हाला हाणून पाडायचं आहे. या 4 बँकांमधल्या 1,30,000 कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे या भूमिकेमुळे. तेव्हा खाजगीकरण करणे म्हणजे राष्ट्रीयकरण करणे हे राष्ट्राच्या उन्नतीचा भाग असतो आणि खाजगीकरण करणे हे राष्ट्राला खड्ड्यामध्ये घालण्याचा भाग असतो असं त्या युनियन बँकेने म्हटलेलं आहे. तेव्हा खाजगीकरणाला विरोध हे आपल्या देशातल्या लोकांनी जे धोरण आहे ते आम्ही गमावून बसलेलं आहे.